हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरुवाती फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आणि नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओ आहे. आता ट्रेंडिंग तर नाही म्हणता येत, कारण मी हे पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते आणि अशी साडी मी शिवते आणि जी शिवत आहे, जे नवीन काहीतरी मी करत आहे ते तुमच्यासोबत शेअर करणं मला खूप गरजेचं वाटतं. तर बघा, आता पार्वतीचा लूक करण्यासाठी छोट्या मुलींचं फोटोशूट केलं जातं, लूक केला जातो आणि सुंदर अशी मस्त रील बनवली जाते. तर तशीच एक रील बनवण्यासाठी एक छोट्याशा मुलीची एक साडी शिवणार आहोत आपण. ती 2 ते 2.5 म्हणजे 3 वर्षाची मुलगी आहे जवळजवळ. तर तशा पद्धतीची त्या वर्षाच्या मुलीची आपण साडी शिवणार आहोत. तर नऊवारी साडीचा कटिंग स्टिचिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी भरपूर आहेत. पण बऱ्याचशा ताई अशा म्हणत होत्या की ताई नवीन काहीतरी शिकव. तर बघा, आता ही नवीनच साडी आहे. जशी पार्वतीची साडी असते तशाच पद्धतीने आपण ही साडी कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी आपल्याला एक व्हाईट कलरची साडी लागणार आहे आणि 2 मीटर अस्तर लागणार आहे. 2 मीटरपेक्षा थोडंसं कमी असेल तरीही चालेल अस्तर. पण साडीचे मात्र दोन्ही पण साईडनी जर सेम काट असेल तर छानच, नसेल तर एक साईडनी छोटे असतात, एक साईडनी मोठे असतात. बघा, हे कस्टमरनी ना ही साडी तर 350 रुपयाची नवीन कोरीत साडी मला आणून दिलेली होती. आणि हे बघा, अशा पद्धतीचा त्याचा पदर होता. त्याची घडीसुद्धा खोललेली नव्हती, मी तुमच्यासमोरच खोलती आहे. तर पाहू शकता. आणि त्याला अशा पद्धतीचा ब्लाऊज पीस पण आलेला होता. पण आपण त्याचा ब्लाऊज पीसचा वापर नाही करणार, फक्त साडीचा वापर करणार आहोत. ठीक आहे. आता बघा, इथं साडी तर मी खोलून तुम्हाला दाखवली. ती साडी आपण थोड्या वेळ साईडला ठेवून द्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला अस्तर घ्यायचं आहे. अस्तर आपल्याला डबल फोल्ड केलेलं असतं, जे की तुम्हाला माहितीच असतं. आपण डबल फोल्ड घडीचं अस्तर यूज करतो. ठीक आहे. आता इथं डबल फोल्ड घडी तर आहे घेतलेली, पण आपल्याला परत एक डबल फोल्ड घडी घ्यायची आहे. कशी ती तुम्हाला पुढे दाखवते. अगोदर आपल्याला पॅन्टीचा पोशाख पूर्ण रेडी करून घ्यायचा असतो आणि तेच आपल्याला पोशाख साडीवरती ठेवून ती कटिंग करून वरता पोशाख पण बनवायचा असतो. ठीक आहे. तर बघा, आता बेसिक मापत्र आपल्याला फक्त कंबर, सीट घेर आणि बॉटम एवढंच लागतं. हे 3 मापामध्येच आपली साडी कटिंग होते. आता इथं मी पूर्ण जी उंची पाहिजे होती तेवढी मी उंची काढून घेतली. त्यामध्ये 1 इंच ॲड केलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला परत एकदा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा, 18 इंच पूर्ण उंची आहे कमरेत बॉटमपर्यंत, म्हणजेच घोट्यापर्यंत, पायापर्यंत. तर मग तितकी उंची असेल तर आपल्याला 1 इंच ॲड करायचा आहे शिलाई मार्जिन, आणि 19 इंच घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, कमरेचा घेर तुम्हाला जितका आहे तितका तुमचा टाकायचा. जसं तुमचा कमरेचा घेर 14 जे काही असेल तुमचा कस्टमरचा, तेवढं तुम्हाला टाकायचं. आता ही मुलीची फक्त 2.5 ते 3 वर्षाच्या मुलीची साडी आहे. 2 वर्ष ते 3 ते 4 वर्षाची ही मुलगी अशा पद्धतीने मापं टाकलं तुम्ही ती मुलगी साडी घालू शकते. ठीक आहे. आता बघा, मी तर कमरेचा 14 टाकला आहे आणि सीट टाकायचं आहे आपल्याला. आता सीट घेर किती आहे, तर सीट घेरसुद्धा इथं आपला तेवढाच आलेला होता. तर सीट घेरचा सुद्धा 3रा टाकायचा. आता इथं आपण रुंदीला कमरेचा 14 टाकलेला आहे आणि सीट घेरचा आपल्याला 3रा टाकायचा आहे, असा उंचीला, जे मध्य ती उंची येते. ठीक आहे. अशा पद्धतीने आणि 2 इंच पुढे जायचं आहे आणि असा जे आकार काढून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. जसं आपण जे नवीन स्ट्रेट पॅन्ट वगैरे कटिंग करतो तशाच पद्धतीने आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला जर वाटलंच की बाबा वाढवायचं आहे तर तुम्ही इथं वाढवू शकता, पण शक्यतो लहान मुलगी असल्यामुळे एवढं काही वाढवायची गरज नाही. पण मुलगी खूप हेल्दी असेल, तब्येतीला छान असेल, त्यावेळेस मात्र तुम्ही इथं वाढवू शकता. त्यानंतर बॉटम टाकायचं आहे आणि जे आकाराला ते बॉटम जुळून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मी आता इथं जुळवून घेतलेलं आहे आणि इथं मी आता कटिंग करून घेते. आता कटिंग करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. बघा, 2 पार्ट आपल्याला इथं तयार होतात. ते दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे. एक इकडच्या पायाचा आणि एक इकडच्या पायाचा, म्हणजे ठीक आहे, डबल फोल्ड घडीचा आपल्याला पार्ट तयार होतो. तसं आपण 4 फोल्ड घडीमध्ये आपण इथं कटिंग केलेलं आहे. जसं आपल्याला पॅन्टीचं कटिंग करायचं असतं सेम तसंच, फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा, आता इथं पदर आहे. आता इथं पदर आपल्याला ज्या साईडकडून आपल्याला पदर घ्यायचा असतो त्या साईडकडून आपल्याला पदर मोजून घ्यायचा आहे. जसं उंची असते, आता उंची पूर्ण तयार आपल्याला 18 इंच पाहिजे. तर मी इथं 18चा किती घेते, 2 इंच, 18चे 2 भाग घेते आणि 10 इंच एक्स्ट्रा घेते. ठीक आहे. म्हणजे 18चा डबल म्हणजे 18 18. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण 10 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि सरळ रेषेमध्ये ते कट करून घ्यायचं आहे. आता इथं मी पूर्ण पदर घेणार आहे. जर खूप साडी जाड असेल तर इथं पदर तुम्ही मध्येतून अर्धा कट करा आणि अर्धाच घ्या. पण इथं शक्यतो काय होतं आहे की साडी खूप पातळ असल्यामुळे मी इथं पूर्ण पदर यूज करत आहे.
तर बघा अशा पद्धतीने आता इथं बघा इथं ना आपण 5 इंच आतमध्ये आलेलो आहोत, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला तिरकी लाईन कट करायची. आता ही तिरकी लाईन कुठपर्यंत कट करायची, जे आपल्याला पदर आपला पिनमध्ये येणार आहे. आणि ही अशा पद्धतीने आपल्याला इथं अशा पद्धतीने आपल्याला इथं प्लेट टाकून घ्यायची आहे, ठीक आहे. तिरक्या लाईन वरती आपण प्लेट टाकायच्या. आता कसं काय हे पुढे मी तुम्हाला दाखवते, प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा त्यानंतर ही साडी आहे उरलेली, आता पदराच्या नंतरची इकडची साडी, तर ती साडी आपल्याला जे मोठे काट आहेत ना त्याचाच यूज करायचा आहे. इथं आपल्याला बारक्या काटाचा अजिबात यूज करायचा नाही आहे. तर बघा आता इथं मोठे काट आहेत तेच मी इथं घेणार आहे खालच्या बॉटमला सुद्धा. तर तेच आपल्याला इथं डबल फोल्ड करून घ्यायचे. आणि जे आपण अस्तर कट केलेलं होतं ना पॅन्टीचा एक भाग घ्यायचा आपल्याला, तो भाग इथं टाकून घ्यायचा आहे. आता इथं थोडंसं कमी पडते, मी परत थोडंसं इथं खालून वाढून घेतलं अशा पद्धतीने बघा. आणि अशा पद्धतीनेच आपल्याला इथं बॉटम पूर्ण कट करून घ्यायचा, म्हणजे बॉटमची जी पॅन्ट लेवल आहे ती. आता पॅन्टीचे एकदम सरळ कट करून घ्यायचे आपल्याला. 2 भाग निघतात, फक्त आपण इथं एक्स्ट्राचा एकच भाग टाकलेला आहे. 2 भाग निघतात दोन्ही पण साईडचे. आणि अशा पद्धतीने, आणि इथं एक्स्ट्रा मी का घेतल्यावरती तर ही अशा पद्धतीने आपल्याला इथं चुन्या टाकायच्या असतात, ठीक आहे, जेणेकरून ते साडीचं प्रोफेशनल लुक देतं अशा पद्धतीने, ठीक आहे. आता बघा आता इथं 2 भाग तर मिळाले आपल्याला बॉटमचे, ते आपण कशा पद्धतीने जॉईंट करायचे ते तुम्हाला दाखवते. आता लगेच साईड बाय साईड मी मशीनवरती जॉईंट करून घेते. आज मी मशीनवरती जॉईंट करताना तुम्हाला दाखवणार नाही, का ते पुढे सांगते आता कारण की मशीनवर इकडं तिकडं मग तुम्हाला व्हिडिओ समजत नाही. आता इथं फक्त आपल्याला अशा पद्धतीने समोरासमोर अस्तर मेन फॅब्रिक ठेवायचे, म्हणजे साडीचा भाग, आणि त्यानंतर ते फॅब्रिक. आता इथं बघा अगोदर पदर ठेवला आहे, मी घेतला आहे, त्या पदराला आपण अशा चुन्या हे करून घ्यायच्या, जे आपल्याला वरती अशा पद्धतीने चुन्या आपल्याला तोंड करून घ्यायचे. त्यानंतर बघा हे 2 भागसुद्धा मी अशा पद्धतीने जुळून घेतलेले आहेत. अस्तरला डायरेक्ट मेन फॅब्रिक म्हणजे साडीचं भाग आपण जुळून घेतलेला आहे, त्याला अशा प्लेट आपण दिलेल्या आहेत, ठीक आहे. सोप्या गोष्टी तुम्हाला पटापट सांगते, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो मग तुम्ही व्हिडिओ बघत नाही, ठीक आहे. आता बघा आपला पॅन्टीचा भाग तयार झाला आहे, आपला त्याचबरोबर आपला पदरही तयार झाला आहे. आता आपल्याला जे उरलेल्या साडीचं आहे, जे मोठे काट आहे त्याचाच यूज करायचा आहे. तर त्याच उरलेल्या साडीचं आपल्याला इथं काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते. तर आता इथं बघा मी जेवढी आपली उंची आहे त्याचं मी डबल घेणार आहे, ठीक आहे. किंवा तुम्हाला जितकं घ्यायचं असेल 1-1.5 इंच तुम्ही इथं पोशाख घेऊ शकता. तर थोडासा जास्त घ्या, पोशाख समोर छान दिसतो. तर बघा आता इथं ब्राह्मणी पोशाख टाकणार आहोत, जसं की आपली पार्वतीची साडी ही ब्राह्मणी साडी होती, तशीच पद्धतीने ही साडी आपण शिवणार आहोत. तर आता इथं बघा थोडासा आपल्याला अशा पद्धतीने मिऱ्या करून घ्यायच्या. जेवढा आपल्याला काट घ्यायचा आहे, जेवढी आपल्याला बाजू घ्यायची आहे तेवढी बाजू आपण अशा पद्धतीने प्लेटा टाकून घ्यायच्या आणि कटिंग करून घ्यायचं. आता जितकं कटिंग करायचं तितकं मी मार्किंग केलेलं आहे. उंचीला सुद्धा तितकंच घ्यायचं आहे, आणि जे रुंदीचं आपल्याला पोशाख आहे तेवढा तुम्ही तिथं कमी जास्त करू शकता, पण उंचीला मात्र तुम्ही 18 इंच साडी उंचीला आहे कमरे ते बॉटमपर्यंत, तर तेवढंच तुम्हाला इथं 18 इंच घ्यायचं आहे. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जे की शिलाई मार्जिंग असतं, ठीक आहे. तशा पद्धतीने मी ते 19 इंच घेतलं आहे, आणि अशा पद्धतीने इथं प्लेटा टाकून घेतल्यात आणि एक साईडकून जे आकार कट करून घेतल्यात ते तर तुम्ही बघितलंच, ठीक आहे. आता इथं आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आणि लगेच टाचण्या लावून घ्यायच्या, म्हणजे तिथं आपल्याला नंतर काही प्रॉब्लेम येत नाही, डायरेक्ट आपल्याला ते समोरचा पोशाख आपल्याला व्यवस्थित जुळवता येतो. आता इथं प्लेटा टाकताना फक्त एक नाही टाकायच्या, थोड्याशा अशा पसरून टाकायच्या, जेणेकरून ते समोरचा पोशाख अगदी दिसायला इतका सुंदर दिसतो ना, काय लुक येतो, खूप सुंदर लुक येतो. आणि अशा पद्धतीने आपल्याला इकडचं जे काट आहे ते सुद्धा आपल्याला मिऱ्यामध्ये जॉईंट करून टाकायचं आहे. आणि अशा पद्धतीने इथं थोडासा बघा अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचं आहे, ठीक आहे. हे पुढचा पोशाख झाला. तर खूप सोपं आहे, जरा थोडंसं नॉलेज करा, म्हणजे थोडंसं डोकं लावा, खूप सोपं आहे. आणि इथं थोडासा पोशाख वरती घ्यायचा. आता तुम्हाला जर इथं मिऱ्या नको जास्त वाटत असेल, डायरेक्ट वरती आपल्याला इथं जॉईंट करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी ते दाखवत आहे, अशा पद्धतीने तुम्ही इथं करू शकता. आता इथं टाचणी लावून दिली, एक लेवलमध्ये मी इथं कटिंग करून घेतलं. आता हे पोशाख आपण पुढचा तयार करून घेतलेला आहे ना, तो पोशाख आपल्याला पॅन्टमध्ये जोडायचा आहे. अगोदर काय करायचं, आता हे पॅन्टचे भाग आपले दोन्ही समोरासमोर ठेवायचे, आणि हा पोशाख आपल्याला इथं उजव्या पॅन्टच्या पुढच्या भागाला जोडायचा आहे, ठीक आहे. उजव्या
पायाच्या पुढच्या भागाला पोषक जोडायचा आहे, पूर्ण पोषक जोडून घ्यायचा आहे, जे ते एकूण आकार सगळा. त्यानंतर डावा पाय आपला त्याच्यावरती ठेवायचा आणि तिथलं फक्त आपल्याला जे आकार जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण फक्त जे आकार जोडला आहे बघू शकता. आता त्यानंतर आपल्याला हे पोषक इकडे टाकून घ्यायचं आहे उजव्या पायावरती आणि वरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. फक्त उजव्या पायावरती जे आपण पोषकचा काटाचा भाग घेतला होता ते ठेवायचं आहे आणि मध्ये आपला हे पोषक ठेवून टिप मारून घ्यायची. आणि बाकीचे आपण जे मिऱ्याला ते वगैरे ही टाचण्या लावलेल्या होत्या ना, ते आपल्याला टाचण्या काढून घ्यायच्या. ठीक आहे, हा या झाला आता पुढचा पोषक. आता आपण काय करायचं, आपल्याला पदर पण जोडायचा आहे. पदराला आपण इथं प्लेटा टाकून घेतल्यात, तसाच आपल्याला पदर सुईचाच जोडून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं प्लेटा टाकल्यात, तर ते आपल्याला सुईचा पदर जोडून घ्यायचा. ठीक आहे, पदरला उलटी भाग नाही करायची, सुईचाच जोडून घ्यायचा आहे. तर सुईचा कुठे जोडायचा आहे, तर उजव्या पायाच्या मागच्या बाजूला जोडायचा आहे. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल, उजव्या पायाच्या मागच्या बाजूला मी इथं जोडलेलं आहे. आता हे मी टाकताना तुम्हाला व्यवस्थित समजून नसेल येत, पण मी तुम्हाला तोंडाने पण सांगते आहे. तर आता त्यानंतर हेच पॉईंट आपले जोडून झालेले आहेत. आता आपल्याला इथं फक्त मोठ्या काटाचा वापर करायचा आहे, जे ब्रॉड काट आहे, जे मिऱ्यातले काट असतात खालचे, त्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून प्रत्येक पार्ट आपला एकदम बरोबर येतो. ठीक आहे, आता इथंच आपल्याला इथं कष्टा जोडायचा एक लेवलचा. तर कष्टाचा आपण पूर्ण उंची किती होती, तर 18 इंच. तर 18 इंच तयार आहे. तर 18 इंचवरून आपण इथं 5 ते 6 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे उंचीला आणि असा कष्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. आणि अर्ध्याच साडीतून आपल्याला इथं वरती उंचीला कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इथं आपण कष्ट्याचं बाजू इथं कट करून घेतली. तर अशा पद्धतीने आपल्या इथं प्लेटा टाकायच्यात. पण त्या अगोदर काय करायचं, जे आपला पॅन्टीचा भाग असतो ना, तो आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि जे आकार कट करून घ्यायचा आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला खाली एक कोणाला काय करायचे, 5 इंच आतमध्ये यायचे आणि अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये कटिंग करायचे, जेणेकरून ते आपल्याला टाकता येतं. ठीक आहे, प्लेटा. आणि त्याच साईडकडून आपल्याला वरच्या साईडला जे आकार कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने. ठीक आहे, आता इथं आपण हे कट करून घेतलं. आता प्लेटा अशा टाकून घ्यायच्या आणि हे अशा पद्धतीने आपल्याला टाचणी लावून घ्यायची, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे, आता इथं आपण हे मागचा काष्टा पण आपण जोडून घेतलेला आहे. ठीक आहे, आता इथं बघा, आता इथं आपल्याला मग मागचा काष्टा कसा जोडायचा ते पण मी तुम्हाला दाखवते. आता इथं मागचा काष्टा आपण इथं मेन साडीवरती घेतला आहे. आता मागचा काष्टा आपल्याला डाव्या पायाच्या मागच्या बाजूला जोडायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि ह्या अशा पद्धतीने आपल्याला जे आकार तितका जोडून घ्यायचा आहे आणि खालचा डायरेक्ट पॉईंट आपल्याला डाव्या पायाच्या बॉटमला जोडून घ्यायचा आहे, खालचा काट. आणि वरचा काट आपल्याला मध्येतून टाकायचा आहे. आता मी तुम्हाला जोडते आणि मग दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी जोडून घेतले आणि प्लेटा पण टाकून घेतले. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथं जे आकार जोडायचे आणि खालच्या जे आपण पदर आहे, म्हणजे खालचा काट आहे, ते पण जोडून घेतला आहे. आता इथं बघा, इथं जे आकार जोडायचा आहे आपल्याला, खालचा आकार नाही जोडायचा, फक्त जे आकार जोडायचा आहे. एक जे आकार आपण जोडलेला आहे, आपण हे दुसरा जे आकार पण आता नंतर जोडायचा आहे. आता त्यानंतर फक्त आपल्याला हे सगळं पोशाख वरती घालायचं आहे आणि हे आता पॅन्टीचा आपल्याला व्ही आकार जोडून घ्यायचा आहे. ह्यातल्या सगळ्या मिऱ्याचा पुढचा पोशाख, पदर, साईड म्हणजे मागचा कष्टा वगैरे सगळं आपल्याला आतमध्ये घालायचं आहे. फक्त व्ही आकार जोडायचा आहे. जोडताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की कुठलाच पार्ट आपला त्यामध्ये आला नाही पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर सगळं जोडून घेतला व्ही आकार आणि मी तुम्हाला पूर्ण साडी आता सोयीची करून दाखवते. तर बघा, ह्या अशा पद्धतीने ही आपली पार्वतीची साडी तयार झालेली आहे. फक्त नेफा जोडायचं आहे आता. पण इथं पुढचं पोशाख वगैरे बघायचं, सगळं खोलून आपण बघायचं साडी सोयीची करून की सगळं व्यवस्थित आलं आहे का काय. तर आता इथं बघा, इथं आपल्याला थोडंसं असं वाटतं की अजून थोडंसं पोशाख वरती घ्यायचं. तिथं आपण अशा पद्धतीने काठवरती घेऊन पिनही लावू शकतो, जसं ज्याला हवं आहे तसं करू शकतो. ॲडजस्टमेंट आपल्याला तिथं करता येते. त्यानंतर इथं मागचा कष्टासुद्धा बघा. इथं आता जे आपल्याला मध्येतून आपण इथं जोडून घ्यायचं आहे. अगोदर आपण फक्त टाचणी लावली होती, तर ती टाचणी काढून व्यवस्थित मिऱ्या करून आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि हे काष्टा आपला मागचा पूर्ण छान असा येतो. मध्येतून आपला डाव्या पायापर्यंत काष्टा येतो आणि उजव्या पायापासून आपला पुढे पदर येतो वरती. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली साडी रेडी झाली पाहिजे. आता इथं मी व्यवस्थित जोडून घेते. पहिलं आता जे काष्टा जोडून घेतला आहे, आता पुढचा पोशाख पण झालेला आहे आणि पदरही छान पद्धतीने आपला अशा पद्धतीने झालेला आहे. ठीक आहे, बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला इथं पिन करायची. मोठे काठ आपले बरोबर पिनमध्ये आले पाहिजे वरती आणि बारके काठ आपले
आतमध्ये गेले पाहिजे 3 पिनमध्ये, ठीक आहे. अशा पद्धतीने बघू शकता. तर आता इथं आपल्याला फक्त आणि फक्त आपल्याला इथं नेफा जोडायचा आहे. नॉट बांधण्यासाठी नेफा लागतो, नॉट घालण्यासाठी ते नेफा जोडायचा आहे. तर इथं बघा अशा आता साडीचा वरच्या काठाचा थोडासा उपयोग करून आपल्याला इथं हे करायचं आहे, नेफा जोडायचा आहे. नेफा आता इथं आपल्याला जेवढा आहे तेवढा मोजून घ्यायचा. तर बघा इथं आलेला आहे 17. तर 17चा डबल नेफा घ्यायचा, म्हणजे डबल फोल्डमध्ये घ्यायचा आहे आणि 17 घ्यायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर इथं मी सुईचा नेफा बरोबर एक सिंगल करून घेतला आणि अस्तर होतं उरलेलं ते अस्तर आपल्याला नेफाला जोडायचं आहे. कधीच नेफा आपल्याला सिंगल साडी करायचा नाही, त्याला अस्तर जॉईंट करायचं, कारण नेफ्यावरती वजन असतं जे आपण नॉट वगैरे बांधतो त्यासाठी. अशा पद्धतीने नेफा करायचा. आता नेफा जोडताना मी तुम्हाला मशीनवर दाखवते म्हणजे लक्षात येईल कशा पद्धतीने जोडायचा आहे. तर बघा इथं अगोदर मी अस्तर जॉईंट करून घेतलं नेफाला आणि उलटी साईड केलेली आहे, तिथून आपल्याला टिप मारायला सुरू करायची. दोन्ही पण भाग जो जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं नेफा जोडून घ्यायचा आहे. आता इथं बघा इथं थोडीशी टिप मारायची. आता इथं बघा इथं मी 2 ते 2.5 इंच टिप मारली, थोडंसं रफ केलं, मागं पुढं दाब घेतला, परत इथं रफ केलं, मागं पुढं दाब घेतला आणि मध्येतून आपण इथं अशा पद्धतीने थोडंसं होल ठेवणार आहोत 1 ते 1.5 इंचचं अशा पद्धतीने बघा. आणि आपल्याला इथं दोन्ही पण मार्जिंग दोन्ही साईडला घालून अशा पद्धतीने उलट्या साईडकडून टिप मारायची आहे, जेणेकरून नेफ्यातली नाडी आपल्याला वरती काढता येते, ठीक आहे. अशा पद्धतीने बघू शकता एकदम परफेक्ट असं बसतं, कारण आपल्याला वरती एक्स्ट्राचं काही तिथं करायची गरज नाही पडत. आता इथं नेफा आपल्याला इथं कट मारून घेतला आहे कुठं, तर आपण उजव्या साईडच्या पायावरती कमरेला तिथं कुठं कट मारला आहे अगदी थोडासा, आणि तिथून नेफा जोडायला सुरुवात करायची आहे. आणि तिथं आपल्याला नॉटचा पॉईंट ठेवायचा आहे, जेणेकरून नॉट बांधली ना, कमरेला नाडी बांधली ना, तर ती नाडी आपली पदराच्या खाली झाकून जाते आणि त्याच्यावरतून पदर आपण घेत असतो, ठीक आहे. जेणेकरून ती पदराच्या खाली झाकून जाते. आता पूर्ण तयार झाली ना साडी, मग तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. पण आता नेफा जोडताना आपल्याला उलट्या साईडकडून नेफा जोडायचा आहे. साडीची उलटी साईड असते आतमध्ये ती घ्यायची आणि आपल्याला त्याच्यावरती सुईचा भाग उलटाच भाग ठेवायचा, उलट्या साडीचा उलटा भाग नेफावरती ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने आता हे नेफावरती काढून घ्यायचं आहे, मार्जिंग आतमध्ये ढकलायचं आहे आणि अशा पद्धतीने समोरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं, जेणेकरून मार्जिंग सगळं आतमध्ये जातं आणि फिनिशिंग मात्र सुंदर येतं. आणि हे जे काठ आहेत ना आपण एक बाजूचे घेतलेले छोट्या साईजचे वरचे साडीचे, तर ते काठ आपले बरोबर वरती कमरेला बेल्ट म्हणून येतात. तर तिथेच आपला नेफाही तयार होतो आपल्याला आणि छान असं फिनिशिंगसुद्धा मिळतं. तर बघू शकता मग अशा पद्धतीने आपण इथं नेफा जोडलेला आहे. मग तुम्हाला दाखवण्यामध्ये म्हणजे कसं पूर्ण दाखवलं तर लक्षात सुद्धा येतं, तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवलं. तर बघा अशा पद्धतीने आपण नेफा जोडला आहे आणि इथं नॉट काढण्यासाठी आपल्याला इथं छान असा पॉईंट देखील मिळालेला आहे. आता इथून मी नॉट घालून घेते कारण मला नॉटही त्याला जोडून द्यायची आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा नेफा तयार झाला, सिंपल अशी छान अशी साडी पण रेडी झालेली आहे. सुंदर असा लुक येणार आहे पार्वतीचा. तर ह्याच्यावरती ब्लाऊजसुद्धा मी छान असा शिवलेला आहे, पुढे मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ मात्र कंटिन्यू करा, थोडाच राहिलेला आहे. अशा पद्धतीने पदर घ्यायचा आहे. नॉट पण मी करून घेतली आहे, त्यामध्ये मी नॉट नंतर क्लिप लावून टाकून घेते. तर बघा आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये साडी शिवायची. आता नऊवारी साडीसुद्धा तुम्हाला अशी शिवायची असेल तर तुम्ही छान कलरफुल साडीची नऊवारी साडीसुद्धा हे अशा पद्धतीने शिवू शकता. फक्त नऊवारीला तुम्ही इथं डबल काष्टा करा. इथं सिंगल काष्टा का केलेला आहे, कारण ब्राह्मणीला शक्यतो सिंगल काष्टा असतो. ज्याला डबल हवा आहे त्याला तुम्ही इथं डबलसुद्धा करू शकता, कारण त्याचीसुद्धा आपलं कटिंग स्टिचिंग सेपरेट व्हिडिओ आहे चॅनलवरती. तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता इथं ब्लाऊज पण सिंपल पार्वतीसारखाच ब्लाऊज शिवायचा आहे. जसा महादेवाची पार्वती असते तशी सिंपल असा ब्लाऊज मी रेडी करून घेतलेला आहे. बॅक नेकला हुक केलेले आहेत मी जशी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि वरती फक्त छान असे नॉट लावून घेतलेले आहेत. काटाची नॉट बनवून घेतली बंद आणि ती लावली. आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथं मोतीही लावू शकता आणि सुंदर असं लुक तयार करू शकता. ह्याचा जर फोटो मिळालाच कस्टमरकडून तर नक्कीच तुम्हाला शेअर करेल. तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. भेटू नवीन व्हिडिओ.